मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा जॉब मध्ये अडकलेले आहात का, जो जॉब करायला तुम्हाला आवडतच नाही? आणि मला माहितीये तुम्ही एकटे नाही आहात. असे खूप लोक आपल्या आजूबाजूला भेटतील, जी लोक ते जे काही काम करतात त्या कामामध्ये आनंदी नाहीत, हॅपी नाहीत. विचार करा, आपण आयुष्याची 35 ते 40 वर्ष एखादं काम, एखादी फील्ड, एखादी इंडस्ट्री ऍज अ करिअर म्हणून चूज केलेली असते. आणि आयुष्यातला एवढा मोठा वेळ ज्या करिअरसाठी आपण देतो ना, तेच करिअर आपण कधीच प्लॅन करत नाही. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, आपले पॅरेंट्स, सोसायटी यापैकी कुठेच आपण आपलं करिअर कशा पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे याच्यावरती बोललं जात नाही आणि सांगितलं सुद्धा जात नाही. आणि म्हणून आपण या ट्रॅप मध्ये हळूहळू अडकत जातो. सुरुवातीला फक्त गरज म्हणून आपण स्वीकारलेली नोकरी जबाबदाऱ्यांमध्ये कन्वर्ट होते आणि त्या जबाबदाऱ्याच एका वेळेच्या नंतर आपल्यासाठी जेल बनतात आणि आपण तिथे अडकून पडतो. या परिस्थितीमधून सुद्धा तुम्हाला करिअर मध्ये ग्रो करायचं असेल, एक फायनान्शियली स्टेबल आणि मेंटली पीसफुल लाईफ हवी असेल ना, तर मग आपल्याकडे करिअर ग्रोथ साठी एक योग्य माइंडसेट असणं गरजेचं आहे. तोच माइंडसेट कसा डेव्हलप करायचा आहे? जर का तुमच्याकडे एक जॉब आहे पण त्या जॉब मध्ये तुम्ही हॅपी नाही आहात किंवा कुठल्याही कारणामुळे तुमच्याकडे आज एक जॉबच नाहीये, अशा कुठल्याही परिस्थितीमधून करिअर मध्ये ग्रो करण्यासाठीचा अप्रोच काय असला पाहिजे, माइंडसेट काय असला पाहिजे, याविषयी बोलणारा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर का तुम्ही अजून व्हिडिओ बघितलेला नसेल ना, तर माझ्या बायो मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती जा आणि पटकन जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हो, चॅनलवरती जातच आहात तर मग आपल्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दर आठवड्याला असेच पर्सनल फायनान्स, करिअर ग्रोथ, स्किल डेव्हलपमेंट याविषयीचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो.